चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आम्ही चला 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 कीर्तनाला चला राम कृष्ण हरी माऊली चला 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 कीर्तनाला चला म्हणत म्हणत आपण या अखंड वारीत आजच्या भागापर्यंत येऊन ठेपलो. आजच्या भागात आपल्याला अजून एक कीर्तन सारथी लाभणार आहेत. चला 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 कीर्तनाला चला चला कीर्तनाला चला. महाराज, संबंध महाराष्ट्राला आपण पैलवान म्हणून तर एक वेगळी ओळख आहे, पण तुम्ही आदर्श कोणाला मानता? रामकृष्णारी समग्र संत परंपरेला आम्ही आदर्श मानतो. रामकृष्ण हरी. चला 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 कीर्तनाला चला चला राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम सोडीला संसार सोडीला संसार माया तयावरी फार 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 डावे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे 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 याने घ्यावे नाम याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम 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 कामने भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी 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 विठ्ठल 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 बोला कुंडली कवरदा ज्ञानदेव हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब शंकर की जय विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाच्या सगळ्यांच्या पाठांतरातला आणि भगवान परमात्म्याच्या अंतकरणातील भक्त वत्सलता प्रकट करणारा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात की बाबा रे, तुम्ही काय करा, संसार सोडून द्या. याचा अर्थ असा आहे का? तर नाही. सोडीला संसार म्हणजे संसार सोडायचा नाही, त्या संसारामध्येच राहायचंय. जसं संसारावरती आपण प्रेम करतो तसंच प्रेम काय करायचंय, त्या भगवान परमात्म्यावर करायचंय. माय बाप हो, जशी आपली संसारामध्ये गोडी आहे
तशीच त्या भगवान परमात्म्यावर आपली काय पाहिजे, गोडी पाहिजे. त्याच्यासाठी साधू संत सांगतात की संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणजे संसारामध्येच राहायचंय, परंतु संसारामध्ये राहून काय करायचंय, त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचंय. मग तो भगवान परमात्मा आपल्यावर काय करील, माया करील. माया या शब्दाचा अर्थ शास्त्रातली माया घ्यायची नाही, तर या माया या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. आमचे पाची पांडव देखील संसारामध्येच होते माय बाप हो, परंतु भगवान परमात्म्याला ते विसरले का, तर नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासे आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, वनवासामध्ये राहून माय बाप हो माझ्या अर्जुनाने त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली. अर्जुनाचे रोम रोम श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद भगवान परमात्म्याचं भजन करत होते मायबाप. त्यांना संसार सोडला होता का, तर नाही. ते संसारामध्येच होते, परंतु संसारामध्ये असून देखील त्यांनी काय केलं, त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. तर काय करायचंय, त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचंय. मग त्या भगवान परमात्म्याचं जर आपण नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा काय करेल, आपले सुख आणि दुःखाचं काय करेल, तर निवारण करेल. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की सुख दुःख साहे अंगे, असे सुख आणि असे दुःख माझा भगवान परमात्मा काय करतो, तर दूर करतो. आणि याच्यापेक्षाही जास्त तुकोबाराय सांगतात तिसऱ्या चरणामध्ये की याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. म्हणजे भक्तांनी जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा काय करतो, तर आपले सुख दुःख तर अंगावर घेतोच, परंतु काय करतो, त्या भगवान परमात्म्याचं काम देखील करतो. मग कोणतं काम केलं माय बाप हो, तर अर्जुनाची घोडे धुतली अनंते, अर्जुनाच्या घोड्याचा खराळा केला माय बाप हो. एवढंच नाही तर नाथाच्या घरी माझा पांडुरंग परमात्मा अवघे 36 वर्ष कावडीने तिथं पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. ज्या भक्तावर माझा भगवान परमात्मा प्रेम करतो, त्याच्यावर भक्ती करतो, त्याचे सगळे काय करतो, काम करतो. आणि शेवटी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की हसा हा माझा भगवान पांडुरंग काय आहे, तर कृपेचा कोवळा आहे. तुका मने भोळी, तुका मने भोळी, विठ्ठला कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आई साहेब, नीलमताई महाराज, प्रथम तुमच्या आवाजाला मी हृदयापासून सलाम करते. सलाम. तुमचा आवाज म्हणजे खळखळणाऱ्या गंगेसारखा आहे. काय म्हणतात ना, ईश्वर कोणाला काहीतरी देतो, आवाज आहे का काय ताई. आणि किती सुंदर चिंतन केलं तुम्ही संसाराबद्दल सुद्धा. म्हणजे आवाज, गाणं, कीर्तन, प्रमाण आणि सिद्धांत पटवून देत असताना दृष्टांत, म्हणजे अशी सर्वच जोड तुम्ही कमी वेळेमध्ये चारही चरणांना महत्व देऊन एकदम म्हणजे एक नंबरच
गुड बेटर बेस्ट. संतोष महाराज. धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य जे भावर्ती, जे भगवंत भक्ती रंगले. त्यात महाराज सांगतात त्याचप्रमाणे की तुकोबारायाचा अभंग ज्यांनी घेतला अत्यंत सुंदर. खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी. दादा मला असं वाटतं ताईंचं हे कीर्तन अंतरंग आणि बहिरंग या दोन्हीने परिपूर्ण आणि समृद्ध असं कीर्तन आहे. वा 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 हे नुसतं कीर्तन नाही, हा कीर्तनाचा रंग होता. वा. मला वैयक्तिक खूप आवडलं हे कीर्तन. म्हणजे कोणालाही कीर्तन असं ऐकायला आवडेल, मी म्हणतो कोणालाही कीर्तन असं करायला पण आवडेल. वा वा वा. माऊलीची आपल्यावर असलेली कृपा पाहून मला मनाला खूप हर्ष होतो. आपली नक्की पुढची वाटचाल उज्ज्वल असेल. ताई काय भावना आहेत आता तुमच्या? खूप आनंद वाटतंय, कारण की मी कुठेही काही न शिकता, काही न करता, कोणते गुरु नाही किंवा काहीच नाही, परंतु माझी मनाची तयारी मी इथं दाखवली आणि ती आज फळाला आली. ह्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतंय. ताईंचं पण कीर्तन ऐकते बरं का. वा 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 वा. ताईंना खूप मनापासून मानते, कारण की मी ताई बीड जिल्ह्यातल्या आहेत आणि मी जालना जिल्ह्याची आहे. धन्य झालो आज आम्ही आपली ही सेवा पाहून. रामकृष्ण हरी सेवा अशीच अखंड चालू राहू. माऊली 9 महिने तिच्या पोटाच्या गाभाऱ्यात वाढल्यावर जन्माला येताच नाळ तुटते खरी, पण लेकराच्या स्वप्नांची नाळ आईला तोडता येत नाही. तर आईच्या स्वप्नांचा प्रवास स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी येत आहेत. पाचारण करूयात हरिभक्ती परायण रोहित महाराज पाटील यांना. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. ये रती माई के दुःखाचे जनिते, रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंते अवसानी, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. ये रती माई के दुःखाचे जनिते, रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंते अवसानी, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. लोका म्हणे एका मरणेची सरे, कामने एका मरणची सरे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रते माई के दुःखाचे जनिते, रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. प्राप्त रूपी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग लोकमान्य संतमान्य विश्वमान्य जगमान्य ज्या समाजानं तुकोबरायांचा छळ करावा, इंद्रायणीचा डोहामध्ये तुकोबरायांचा गाथा बुडवावा, त्या लोकांचा उद्धार करता ज्या तुकोबरायांनी पंचम वेदाची निर्मिती केली, त्या पंचम वेदाचं नावे गाथा. आणि त्या गाथ्यामधला आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या 4 चरणाचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करून सुखाचा पत्ता सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग
जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. आपुला तो एक देव करून घ्यावा. तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगतात की माणसानं जीवनात आल्यानंतर देव आपलासा केला पाहिजे. का हो तुकोबा, तुम्ही आम्हाला सांगतात की देव आपलासा केला पाहिजे, इथपर्यंत मान्य आहे ना? सांगतात इथपर्यंत मान्य आहे, पण का सांगतात? उपदेशाला कुठंतरी अर्थ असतो. तुकोबराय सांगतात जीवनात आल्यानंतर देव याचा करता आपलासा केला पाहिजे. जीवनात आल्यानंतर बऱ्याच लोकांना देव नकोय असं तुकोबरायांना ज्ञात होतं. तुकोबराय घरोघरी देव घेऊन गेले होते. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, पण उत्तर मिळालं देव न लगे. म्हणून तुकोबरायांनी दुसरा उपाय सांगितला. या जगामध्ये देव नकोय असे मताचे लोक भेटतील, पण सुख नकोय असा एकही व्यक्ती भेटणार नाही ना. मग तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर देव आपलासा करा. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, तुकोबराय या अभंगामध्ये सुखाचा पत्ता सांगतात. सुख हे साध्य आणि साधनही सांगतात ना. असं साधनेचं नाव आहे देव. साधनेशिवाय माणूस साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कोणतीही गोष्ट साध्य करायची असली की साधन लागतं. म्हणून तुकोबराय सांगतात देव आपलासा करा. का हो तुकोबा, या अभंगामध्ये तुम्ही देव आपलासा करायला लावतात इथपर्यंत आम्हाला मान्यता आहे ना, पण या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, तुकोबराय तुम्ही आम्हाला मोफत स्वतंत्र देतात. बाकीच्या अभंगांमध्ये स्वतंत्र नाही. बऱ्याच अभंगांमध्ये तुकोबराय उपदेश करतात, पण उपदेश करत असताना म्हणतात पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. म्हणजे जो पांडुरंग परमात्मा आहे ना त्याचा नामोल्लेख करून उपदेश आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य असं, चारी चरण बघा, कोणत्याच चरणामध्ये देवाचं नाव नाही, अजिबात देवाचं नाव नाही. तुकोबराय म्हटलं तुम्हाला जो देव प्राप्त करायचा तो देव प्राप्त करा, स्वतंत्र दिलेलं आहे. मग का हो तुकोबा, आपल्या भारतामध्ये काय कमी देव आहेत का? 33 कोटी प्रकारचे देव देवतात असं तुम्ही आम्ही म्हणतो. मग या 33 कोटी प्रकार देव देवतांमध्ये कोणता देव आपलासा केला पाहिजे? कोटी शब्दाचा अर्थ असा आहे, शब्दकोशाचा जर अर्थ घेतला, पहिली विलांटी म्हणजे प्रकार असा होतो आणि दुसरी विलांटी म्हणजे करोडपती असा होतो. म्हणजे प्रकार इथं घेतले ना, 33 प्रकारांमध्ये तुम्हाला जो देव प्राप्त करायचा आहे तो देव तुम्ही प्राप्त करू शकता. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. या अभंगाचं वैशिष्ट्य असे, तुकोबराय स्वतंत्र देतात. पण स्वतंत्र देत असताना सुखाचा पत्ता सांगण्यासाठी तुकोबराय 8 घालून सुखाचा पत्ता सांगण्यासाठी साधन देतात. 33 कोटी प्रकार देवदेवतांमध्ये तुम्हाला स्वतंत्र जरी असलं पण त्याच्यामध्ये एक अट आहे, एकच देव आपलासा केला तर संसारामध्ये सुखाची प्राप्ती आहे. अभंगाचा प्रथम चरणात तुकोबराय त्याचं उत्तर देतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये. रती माई के दुःखाचे जने दे, रती माई के दुःखाचे जन. तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. इथं तेने विना जो जीवा आहे ना त्याच्यावर तुकोबरायांनी भर घातले. त्याच्याशिवाय संसारामध्ये दुसरीकडे सुख प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणून देव आपलासा करा. पण का हो तुकोबा, तुम्ही सांगतायत देव आपलासा करा, देव तर आमच्या मध्ये भगवंत स्वतः सांगतात सर्वस्यचा अमृती सन्निविष्टो मतस्मृतीर ज्ञान मोपोहनांचं. तो देव जर आमच्या मध्ये, तर देव आपलासा करणं म्हणजे नेमकं काय? देव आपलासा करणं म्हणजे देवारातला देव घ्यायचा आणि खिशात घालायचा, याला देव आपलासा करणं म्हणतात का? नाही. मग देवारे जवळ बसणं म्हणजे देव आपलासा आहे का? नाही. देव आपलासा करणं वेगळं आहे आणि नामचिंतन करणं वेगळं आहे. देवाची आठवण झाल्यानंतर मुखातून नामचिंतन पडणं त्याला नामचिंतन म्हणतात. त्या देवाशिवाय मी राहू शकत नाही ना, त्याला देव आपलासा म्हणतात. मग का हो तुकोबा, हे देव आपलासा करणं इथपर्यंत आम्हाला मान्यता आहे, ठीक आहे. त्या देवाशिवाय राहू नाही शकत, त्याला देव आपलासा करणं म्हणतात. थोडक्यात जर संत वाङ्मयाचा जर आधार घेतला तर म्हणजे नामाच्या, त्या देवाच्या नामाची गोडी लागणं म्हणजे देव आपलासा करणं. मग नामामृताची गोडी कोणाला लागली? हे जे 6 विकारांचा पलीकडे ज्यांचं जीवन गेलंय ना त्यांना नामामृताची गोडी लागते, अन्यथा दुसऱ्याला लागत नाही. ती नामामृताची गोडी संतांना लागली तर संतांनी देव आपलासा केला तर संसार सुखाचा झाला. तुम्ही संसार आपलासा केला तर संसार दुःखाचा झाला. म्हणून तुकोबराय अनुभवाचे बोलतात आपुला तो एक देव. का हो तुकोबा, संसारामध्ये सुख नाही का? ये रती माई के
दुःखाचे जनिते नाही आदी अंत्यवसानी. याला आधी नाही अंत नाही. मग तू कोबरा संसार असा आहे इथपर्यंत आम्हाला मान्यता आहे. पण या संसारामध्ये बरेच लोक संसारामध्ये सुख मानतात. मग आम्ही त्यांचं खरं धरावं का तुमचं खरं धरावं? तू कोबरा म्हटलेत माऊलींकडे जा, माऊली उत्तर देतील. माऊली उत्तर देतात, येत हे वाचून काही आणि सर्वता सुखचे नाही ऐसे अर्जुना बोलती पायी दुर्बुद्धी ते. जे संसारामध्ये सुख मानतात ना त्यांना दुर्बुद्धीची उपमा आहे. त्याचा पलीकडे आणखीन एक उपमा आहे, देह बुद्धी माझी सुख अनुमान नाही देख सुख मानित ते महामूर्ख. महामूर्खाची उपमा माऊली देतात. म्हणजे जे संसारामध्ये सुख मानतात ना ते महामूर्ख आहेत, दुर्बुद्धी आहेत. मग माऊली संसारामध्ये सुख नाही का आहे नावगाचे संसार सुखाचा करीन आनंदे बरीन तिन्ही लोक. आनंदाचं पाणी तिन्ही लोकात बरीन अवघाचे संसारी विश्वचे माझे घर. इथपर्यंत ठीक आहे. पण बोट पकडल्यानंतर सुखाचा पत्ता आहे जाई नगे माहे. तेच तुकोबराय सांगतात ते विना जीवा सुख नाही. मग काय केलं पाहिजे? एकच केलं पाहिजे, अविनाश करी आपुल्या ऐसे लावे मन आपिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं पिस आहे हृदयाला लावा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तो परमात्मा कसा आहे? तो परमात्मा आनंद घना अविनाशी असणारा परमात्मा आहे. बघा, दूध असतं त्या दुधामध्ये तूप असतं पण दिसत नसतं. दूध नासतं, नासक्या दुधामध्ये तूप असतं, दिसत नसतं. तसं हे शरीरामध्ये देव आहे. या नासक्या शरीरामधले देवाला शोधायचं असेल ना तर माऊलींची अर्थ घ्यावा लागतो. माऊली ज्ञानोबरांचा बोट धरावा लागतो, मग अर्थ कळतो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. एकदा का त्या देवाची प्राप्ती झाली, हृदयाला पिस लागलं की तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई, रघुमाई जय जय विठोबा रघुमाई, रघुमाई जय विठोबा रघुमाई. अविनाश करी आपुले ऐसे लावे मन आपिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं पिस आहे हृदयाला लागलं पाहिजे. पण याचा पलीकडे या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, तुकोबरा या अभंगामध्ये सुखाचा पत्ता सांगतात. एक, सुखाचा पत्तासाठी साधनही सांगतात. दोन, या संसाराची व्याख्याही सांगतात. तीन, आणि याचा पलीकडेही सांगतात मिथ्यत्व संसारामध्ये सत्यत्व काय त्या परमात्म्याचं वर्णनही करतात. अविनाश करी आपुल्या ऐसे. आणि त्याचा नंतर तुकोबरा एवढाही उपदेश करतात की माणसानं काय केलं पाहिजे? लावे मन आपिसे गोविंदाचे. या गोविंदाचं पिस लागल्यानंतर तुकोबरा आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबरा म्हणतात ना, जीवनात आल्यानंतर माणसानं असं जीवन जगलं पाहिजे की उत्तमची उरे कीर्ती मागे. असं जीवन जगून गेल्यानंतर त्याची कीर्ती शिल्लक राहिली की समजून जावं जीवन गोडे. हे बघा, 4 लोकांनी नाव काढलं पाहिजे असं जीवन जगून जा. नाही 4 लोकांनी नाव काढलं ना तरी चालेल. ज्या वारकरी संप्रदायामध्ये आम्ही वावरत आहोत त्या वारकरी संप्रदायाच्या लोकांनी नाव काढलं पाहिजे असं तरी जीवन जगून जा. असं जीवन नाही जगता आलं ना तर ज्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी इवलेसे रोप लावलंय त्या रोपाचं बीजामध्ये रूपांतर झालंय. त्या बीजाचं रूपांतर वेलेमध्ये झालंय. तो वेल गगनापर्यंत गेलाय ना. गगनापर्यंत गेलेल्या वेलाला मी समाजामध्ये पाऊल टाकत असताना माझ्यामुळं त्या वेलाला कलंक तरी लागणार नाही असं जीवन मी गोड जगून जाईल. याचा फायदा तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, येरती माये के दुःखाची जनती, येरती माये के दुःखाची जन. तुकोबरा सांगतात जीवन जगत असताना असं जीवन जगून जा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मग काय केलं पाहिजे? तुकोबरा एकच केलं पाहिजे मिथ्यत्व संसारामध्ये. मी आज सुद्धा सांगतोय, उद्या सुद्धा सांगेल. जेवढेही माझे अवतार होतील ना त्या अवतार कार्यामध्ये मी प्रत्येक अभंगामध्ये एकच सांगेन की त्या संसारामध्ये जर सुख पाहिजे असेल ना तेने विना जीवा सुख नव्हे. श्री ज्ञानोबराय तुकोबरा यांच्या चरणी कीर्तन सेवा समर्पित. कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. वा 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 रामकृष्ण रामकृष्ण. काय सांगाल दादा? रोहित महाराज, अभंगाच्या मूळ भावाभोवती
तुम्ही छान गुंजारो करत होतात. खानदेशातून आहात का? हा. हा, त्याच्यामुळे तो एक खानदेशी ढंग तुमचा आणि बोलण्यामध्ये एकदम उत्साह, वाक्यातल्या पहिल्या शब्दाला एकदम वर घेऊन जायचं आणि मग पुढं छान विहार करायचा. आपण या निरूपणाला फार सुंदर रीतीने या ठिकाणी सादर केलं. आणखीन काही दृष्टांत, काही भजनीय अंगाचा त्यात भरणा करून आपण खूप समृद्ध कीर्तन महाराष्ट्राला देत आहात, देऊ शकाल. आपल्या या अभ्यासपूर्ण निरूपणाला माझ्या खूप शुभेच्छा. खूप छान. वा 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 वा. संतोष महाराज. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्तासी ठेवून या ठाई, आणि संताची ये पायी लीन व्हावे. या लीनतेने तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची, वारकरी संप्रदायाची सेवा करा. अत्यंत चांगलं स्थान सेवेचं तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त कराल. रामकृष्ण हरी. वा ताई. महाराज, मला तुमच्या कीर्तनातले ते असं अभंग आणि ते हावभाव मला फार भावले हो. हृदयापासून सलाम तुमच्या हावभावाला. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे छान गोड, अजूनही भविष्यात फार मोठे कीर्तनकार व्हाल अशी मी आपल्याला शुभेच्छा देते. वा 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 वा. तेव्हा अशीच वाढत राहू, वृद्धिगत होत राहू माऊली. रामकृष्ण हरी. बघा माऊली, जुने माणसं आपल्याकडे म्हणायचे, किती जरी कमावलं तरी वर नेता येत नाही बाबा. आता याचा जरा दुसऱ्या बाजूने विचार करा. ज्यावेळेस परमार्थाची जाण येते तेव्हा आपण सगळं कमावलेलं आपल्यालाच आडगळ वाटायला लागतं, पसारा वाटायला लागतो. म्हणूनच वेळेला भान येणं महत्वाचं असतं. आणि तेच भान आणून देण्यासाठी आपल्या समोर सेवेसाठी येत आहेत. पाचारण करूयात हरिभक्ती परायण किशोर महाराज नखाते यांना. या लोकेचा हा देह, इह लोकीचा हा देह, या लोकेचा हा देह, इह लोकीचा हा देह. देव इच्छिता ते पाये, देव इच्छिता ते पाये, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, 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 दास विठोबाचे झालो. आयुष्याचा साधन, आयुष्याचा साधन, आयुष्याचा साधन, आयुष्याचा साधन. सच्चिदानंद पदवी घेणे, 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 सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी. करू स्वर्गाची निशाणी, 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 करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, 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 दास विठोबाचे झालो. विठ्ठल 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 विठ्ठल. नलिकावर दे हरी विठ्ठलाचे ज्ञान देव, पंढरीनाथ भगवानी ये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु तसेच तुमचे आमचे गुरु सर्व जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या तुम्हा आम्हाला मिळालेला अतिशय दुर्लभ हा नरदेह याची इच्छा कोण कोण करतात या अभंगाद्वारे सविस्तर वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल
ह्याच्या संबंधाने विचार करत असताना 3 गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. 3 गोष्टी कुठल्या? तर एक सामर्थ्यता, दुसरी विशेषता आणि तिसरी दुर्लभता. या 3 गोष्टी ज्या महापुरुषांच्या लक्षात आल्या, ते महापुरुष आपलं हे जीवन एक तर मातृभूमीसाठी समर्पित करतात, नाहीतर लोकहिताकरता समर्पित करत असतात. भारतभूमी अनेक महापुरुषांची भूमी आहे. या नरदेहाची इच्छा कोण करतात? तुकोबाराय सांगतात, इह लोकी चाहा देह, इह लोकी चाहा देह, इह लोकीचा हा 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 देह. देवा इच्छिता ते पाये, देवा इच्छिता ते पाये, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. तुकोबाराय म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. स्वर्गाधिक देवी देवता लोक या देहाची इच्छा करतात. म्हणजे हा देह 100% खरा आहे. या देहानं भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होता येतं. नवे नवे या नरदेहानं भगवंतच होता येतं असं तुकोबाराय म्हणतात. मग तुकोबाराय स्वतःला धन्यता देतात. काय म्हणतात? धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. तुकोबाराय स्वतःला धन्यता देतात, धन्यता देतात. कारण काय? तुकोबाराय दास झाले. आता कलियुगामध्ये अनेक प्रकारचे दास आपल्याला बघायला मिळतात. कुणी बायकोचं दास असतं, कोणी संसाराचा दास असतं. संसाराचा दास असणाऱ्याला तुकोबाराय म्हणतात, का रे दास होसी संसाराचा खर. खर म्हणजे काय? खर म्हणजे गाढव. तुकोबारायने त्या संसाराच्या दास होणाऱ्याला गाढवाची उपमा दिली. विठाल 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 विठाल. मग महाराज तुकोबाराय म्हणतात, एकतर संतांचा दास झालं पाहिजे, नाही तर देवाचा दास झालं पाहिजे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. आपण जन्माला आल्याच्या नंतर दास महाराज फक्त भगवंताचं झालं पाहिजे. मग भगवंताचं दास होऊन काय होतं? काय होतं महाराज? भगवंताचा दास व्हायचं, आयुष्यामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. आणि चिंतन केल्याच्या नंतर काय होतं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, भगवंताचं अखंड चिंतन करायचं. मग तुकोबारायांना काही जणांनी प्रश्न विचारले, का हो तुकोबाराय, तुम्ही निस्त्या बड्या बड्या बाता हाणतात, तुम्ही झालात का खरंच सच्चिदानंद रूप? मग ते आपल्याला प्रश्न रामेश्वर भट्ट वाघुलीकरांना विचारावा लागेल. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा. रामेश्वर भट्ट सांगतात, सच्चिदानंद रूप तुकोबाराय झाले. मग एवढं सगळं करण्याकरता काय करावं लागेल? तर मनुष्य देहाची सामर्थ्यता, दुर्लभता, विशेषता या 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ती लक्षात घेतल्यानंतर भगवान परमात्म्याचं दास व्हावं लागेल. दास झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचे अखंड चिंतन करावं लागेल. आणि चिंतन केल्याच्या नंतर काय होईल? विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. शेवटच्या चरणात तुकोबाराय असं सांगतात, आम्ही भगवंताचं चिंतन करू, सच्चिदानंद पदवी प्राप्त करू आणि स्वर्गाची निशाणे बनू. तुका म्हणे पावटाने, तुका म्हणे पावटाने, तुका म्हणे पावटाने, तुका म्हणे पावटाने,
तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, करू स्वर्गाचे निशाणे, करू स्वर्गाचे निशाणे, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. तुकोबाराय सांगतात आम्ही स्वर्गाचे निशाणे बनू. मग सच्चिदानंद पदवी प्राप्त झाल्याच्या नंतर काय होईल, आमची उंची एवढी वाढेल की आम्ही स्वर्गामध्ये आरूढ होऊ आणि स्वर्गाची निशाणे बनू. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दादा काय सांगा? किशोर महाराज वय किती? 21. हा हा हा. खाजगीतलं विचारतो, या अभंगाच्या तयारीतलं जेवढं केलं होतं ते सगळं बोलून झालं? नाही राहिलं ना. कारण ती जी तगमग चालली होती ना सगळं व्यक्त होण्याची, भराभर, आणि हे सगळे इतक्या कमी वयात तुम्ही लोक करत आहात, म्हणजे असे पेटून उठल्यासारखा कीर्तनकार जसं त्या अभंगाचं सर्वांग दर्शन घडविण्याचा अट्टहास करतो, सर्व बाजूनी समृद्ध असं कीर्तन उभं करण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो नक्की स्तुत्य आहे. सच्चिदानंद पदवी घेणे हे यात दिसणार होतं, पण सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, हे न दिसणारं दाखवणं त्यालाच कीर्तन करणं म्हणतात. आणखी खूप मेहनत घ्या, आपण खूप प्रयत्न करा. माऊलीला आपल्याला खूप द्यायचं आहे, ते साठवण्यासाठी आपलं पात्र खूप मोठं करूया. खूप शुभेच्छा तुम्हाला. वा. संतोष महाराज. नाव किशोर आहे पण कीर्तन मात्र पौढ केलं. अत्यंत सुंदर. खूप शुभेच्छा. आई साहेब. किशोर महाराजांनी खूप गोड आणि सुंदर चिंतन मांडलं, आणि ज्याने अभ्यास केलेला असतो ना त्याला बोलायला भरपूर शिल्लक असतं. कीर्तनकाराचा खरा अभ्यासच पाहिजे हो. तुम्ही आज मला असं वाटतं इथं ते कीर्तन तुम्ही मांडलं, नक्कीच पूर्ण महाराष्ट्र हे ऐकेल, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा. अखंड सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण. मी विनंती करतो हरिभक्त परायण संतोष महाराज यांना की त्यांनी इथे मंचावर यावं. या एका वेगळ्या संकल्पनेबद्दल काय सांगाल? कीर्तन करणं आणि कीर्तन ऐकणं याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे. आपोआप असणाऱ्या चारही मुक्ती आपल्या जवळ येतात असं नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. आणि लाडका कीर्तनकार महाराष्ट्राचा त्या ठिकाणी सोनी मराठीच्या माध्यमातून ही जी एक संकल्पना आहे, याच्या माध्यमातून संतांचे विचार, भगवंताची भक्ती, आपला वारकरी संप्रदाय नुसता महाराष्ट्रभर नाही तर या वाहिनीच्या माध्यमातून जगभर त्या ठिकाणी आपले विचार संत परंपरेचे पोहोचा. समग्र वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद याच्या पाठीमागे आहेत. अत्यंत गरजेचा असणारा उपक्रम. आजच्या काळामध्ये सोनी मराठीला सुद्धा या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने धन्यवाद देतो. वा. महाराज विनंतीला मान दिलात, मंचावर आलात, सेवा पाहिली, मार्गदर्शन केलं. खरं तर आम्हाला पुन्हा आपण या मंचावर आलेलो खूप आवडेल आणि मार्गदर्शन केलेले आवडेल. हा मंच आपला आहे, येणं करावं, लोभ असावा. रामकृष्ण. तर माऊली पाचारण करूयात आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्तीपरायण किशोर महाराज, रोहित महाराज आणि नीलम महाराज यांना. तर माऊली पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे त्या आहेत नीलम महाराज आणि रोहित महाराज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.